नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की कला आणि अद्वैत हे दोघंही काउन्सिलरकडे गेलेले असतात. तिथे त्यांना काउन्सिलरनी सांगितलेलं असतं, 6 महिने आम्ही तुमच्या नात्याला दिले गेलेले आहेत. येत्या 6 महिन्यामध्ये जर का तुमचे सूर नाही जुळले तर घटस्फोट पक्का होणार आहे. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला 6 महिन्यामध्ये जे काही टास्क देणार आहेत ते तुम्हाला परिवारासोबत पूर्ण करायचे आहेत, असं यांचं ठरलेलं असतं. त्यामुळे कला अद्वैतच्या घरी आलेली असते. परंतु घरामध्ये पाऊल न ठेवता तिने आउट हाऊसमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण तिचं असं म्हणणं असतं की मी मानानेच अद्वैतच्या घरामध्ये येणार आहे. आता मानाने येणार म्हटल्यानंतर अद्वैतने तिला स्वीकारावं लागेल ना, परंतु अजून त्याने तिला स्वीकारलेलं नसतं. तर पाहूयात पुढे कला आणि अद्वैत हे आउट हाऊसमध्ये आलेले असतात. बिचाऱ्या कलासाठी अद्वैत हा गादी घेऊन आलेला असतो, म्हणजे तिच्या राहण्याची सर्व सोयी तो करून देणार असतो. इकडे आल्यानंतर अंजू अंजू साफसफाई करू लागते, परंतु कला तिथे आल्यानंतर अद्वैत देखील तिथे आलेला असतो आणि तो अ, दोरीची ॲलर्जी असल्यामुळे नाकाला तो रुमाल लावून साफसफाईसाठी झाडू घेतलेला असतो आणि अंजूला म्हणतो की नाही नाही तू जा अंजू, मी सर्व करू लागतो. अंजूला खूप अनकम्फर्टेबल फील होत असतं की अद्वैत चांदेकर इतका मोठा माणूस असून देखील घरामधली साफसफाई तो करू लागलेला आहे. कलाला या गोष्टीचा आनंद असतो आणि दोघांनी सुखी संसाराची नवीन सुरुवात आता सुरू केलेली असते आणि इथूनच त्यांचे सूर जुळणार आहेत हे आपल्याला माहिती असतं. कला आणि अद्वैत कोणत्या डायरेक्शनने साफसफाईला स्टार्ट करायचं हे ठरवतात, परंतु कला म्हणते की इकडून आणि अद्वैत म्हणतो तिकडून, असं इथेही त्यांचा अपोजिट विचार असतात. पण अद्वैत सांभाळून घेतो आणि म्हणतो ठीक आहे, तू या डायरेक्शनला म्हणत आहेस का, तर ठीक आहे आपण इकडून जाऊयात, असं म्हणत ते साफसफाई करू लागतात. टेबल सोफे चादर वगैरे सर्व काही व्यवस्थित ते करू लागत असतात. इतक्यात रजनी तिथे येते आणि आबा या दोघांना पाहून आबा म्हणतात की बघ यांचे आता सूर कसे जुळणार आहेत, रजनी कसा तिच्यासाठी हा हेल्प करत आहेत, असं आबा तिला म्हणत असतात. रजनी म्हणते हो मी त्यांच्यासाठी लिंबू सरबत घेऊन आले आहे. आबा म्हणतात हो हो ठीक आहे, पण एक काम कर. रजनी अद्वैतला हाक मारते आणि म्हणते की अरे अद्वैत, लिंबू सरबत आणलं आहे. आबा म्हणतात अगं जरा बायकोमधलं प्रेम वाढू दे की, बायकोसाठी जरा त्याला काम करू दे की, त्याला स्वतःच्या हाताने बायकोला देऊ दे ते लिंबू सरबत, तू नको नेऊ दे त्याला, असं म्हणत आबांनी देखील तिची गंमत केलेली असते आणि अद्वैत आणि कला यांना बोलवून अद्वैतने लिंबू सरबत दिलेलं असतं. तर पुन्हा आपल्याला पाहायला भेटते की कला देखील चादर वगैरे अंथरत असते, सोफ्याची साफसफाई त्यांनी केलेली असते. अद्वैत हा कलाला अगदी मनापासून हेल्प करू लागत असतो, तो त्याची जबाबदारी असते आणि कलाचा आउट हाऊसमधील पूर्णपणे किचन, गॅस, सोफा हे सर्व व्यवस्थित लावून झालेलं असतं आणि दोघांनी अगदी मनापासून एकमेकांना मदत केलेली असते. त्यानंतर अद्वैत हा तिथे सोफ्यावरती येऊन बसलेला असतो आणि कला त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणते की किती गोड आहे ना, किती क्यूट आहे, माझ्यासाठी आज ह्याने साफसफाई